श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिक अमावस्या. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ प्राप्त होते असे मानले जाते. याशिवाय पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या आत्म्यांना नैवेद्य दाखवणे देखील शुभ मानले जाते. जर महिलांनी शुद्ध मनाने अमावस्या तिथीचे व्रत केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात. तसेच पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान देखील मिळत असते. वैदिक कॅलेंडरनुसार यावेळी कार्तिक महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होत आहे, तर ती दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होणार आहे. आता उदय तिथीच्या आधारे आपण कार्तिक अमावस्या ही 1 डिसेंबरला साजरी करायची आहे. पण आपल्याला जर काही उपाय करायचे असतील, सेवा करायची असतील तर ते तुम्ही 30 तारखेला देखील करू शकता, कारण की 30 तारखेला देखील दिवसभर अमावस्या आहे. आणि जर 30 तारखेला वेळ मिळाला नाही तर तुम्ही 1 तारखेला जरी हे उपाय केले तरी पण चालेल. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. एखाद्या व्यक्तीच्या मागे तर कायम 7.5 लागलेली असते. त्या व्यक्तीनं कोणतंही काम हाती घ्या ते तिच्याच्याने पार पडत नाही. तिच्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तसे आपण घरामध्ये मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात आणि या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण पितरांची सेवा करणे तसेच आपल्या कुलदेवतेची सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. ज्या घरामध्ये पितरांची सेवा, कुलदेवतेची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील राहत असते. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते, कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील भरपूर शांतता असते. अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होण्यासाठी देखील उपाय करायचे आहे. तर आपण या दिवशी फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. तसेच आपण पिवळी मोहरी देखील टाकायची आहे, कारण की पिवळी मोहरी ही देखील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. थोडीशी हळद देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे. तसेच आपण थोडंसं गोमूत्र देखील या पाण्यामध्ये टाकावं. आता जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होत असते. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरावरती कुठेतरी प्रभाव करत असते. तिचा प्रभाव आपल्या मुलांवरती, पतीवरती पडला तर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. त्यामुळे ही जी काही नजरबाधा आहे, जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण अशा पाण्याने फरची ही कमीत कमी 15 दिवसातून ही पुसलीच पाहिजे. आपण अगदी रोज रेग्युलर फरची पुसतो. त्या पाण्यामध्ये 1 दिवस मीठ, 1 दिवस हळद, 1 दिवस पिवळी मोहरी असे करून जरी आपण फरची पुसली तरी पण चालेल. तरी पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी काही सेवा करायची आहे. आता कावळा हा आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये येत असतो असे म्हणतात. आपल्या पितरांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, त्यांना मोक्ष प्राप्त झाला नाही तर आपल्या घरामध्ये देखील पितृदोष हा उद्भवत असतो. पण जर पितरांचा आशीर्वाद जर आपल्या घरावरती असेल तर आपल्या घरामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी राहते. आपल्या घरामध्ये आपण जे काही कमवतो त्या कष्टाचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. नशिबाची साथ देखील मिळत असते. तर आता आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपण त्यांच्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे. आता घरामध्ये अगोदरचा भात असेल मग तो भात आपल्याला घ्यायचा नाही, तर कावळ्यांसाठी आपण सेपरेट भात शिजवायचा आहे व त्यामधील काही भात आपण खाण्यासाठी घ्यायचा असेही करायचे नाही, तर आपण कावळ्यांसाठी सेपरेट भात शिजवायचा आहे. अगदी 1 मूठ भरून किंवा 1 छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल.
आता या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला आळणी भात हा शिजवायचा आहे. आता हा आळणी भात शिजवून झाल्यानंतर आपण एक पत्रवाळी घ्यायची आहे किंवा द्रोण घ्यायचा आहे, त्यावरती हा भात काढायचा आहे. भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आता हा उपाय तुम्ही शक्यतो तरी सकाळी 12च्या आत करण्याचाच प्रयत्न करावा. पर संध्याकाळी देखील आपल्याला हा उपाय करायचा नाही. मग अगदी आज करू शकता किंवा उद्या केला तरी पण चालेल, किंवा या अमावस्येला जर शक्य नसेल तर पुढील अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आता भात थंड झाल्यानंतर या भातावरती आपल्याला थोडेसे दही टाकायचे आहे आणि थोडे काळे तीळ देखील आपण या भातावरती टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात, किंवा अगदी तुम्ही भातावरती फक्त खडी साखर टाकली तरी पण चालेल. तसेच आपण एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये आपण खडी साखरेचं पाणी करायचं आहे. आता हा भात आणि खडी साखरेचं पाणी घेऊन आपल्याला छतावरती जायचं आहे, किंवा छतावरती जाणे शक्य नसेल तर घरापुढे देखील तुम्ही अशा प्रकारचा भात हा नक्कीच ठेवू शकता. आता हा भात आपण घरापुढे किंवा छतावरती ठेवायचा आहे. आता ठेवल्यानंतर या भाताजवळ आपल्याला एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे. तसेच हा भात ठेवण्या अगोदर आपण पाणी घ्यायचं आहे, किंवा घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून तुम्ही गंगाजल देखील घेऊ शकता. त्यानंतर हाताच्या बोटाने आपण त्याखाली एक चौकोन काढायचा आहे. जे काही आपण ताट ठेवणार आहोत किंवा पत्रवाळी ठेवणार आहोत त्याखाली आपण चौकोन काढायचा आहे. तसेच खडीसाखरेची जी काही वाटी ठेवणार आहोत तिच्या खाली देखील एक चौकोन काढायचा आणि त्यानंतर भात ठेवायचा आहे. त्या शेजारी खडीसाखरेची वाटी देखील ठेवायची आहे, जिच्यामध्ये आपण खडीसाखर आणि पाणी टाकलेलं आहे. नंतर अगरबत्ती ही या दोन्हींवरून ओवाळून घ्यायची आहे. अगरबत्तीची थोडीशी रक्षा आपल्याला या भातावरती टाकायची आहे. आता आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता. आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्की करेन, असे आपण पूर्वजांना म्हणायचे आहे. तसेच आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. तुम्ही पितृअष्टक, पितृस्तोत्र, पितृस्तुती देखील म्हणू शकता. यापैकी जी सेवा तुम्हाला सोपी वाटेल ती सेवा करू शकता. तसेच या दिवशी ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील आपण 108 वेळा करायचा आहे. आता आपण जो काही भात ठेवायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचे नाही. आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली, जी काही सेवा केली तर ती सेवा सफल ठरत नाही. आता जर हा भात कावळ्यांनी खाल्ला तर आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो, आणि हा जर भात कावळ्यांनी खाल्ला नाही तसाच छतावरती राहिला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा भात एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे, की जिथे एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल, किंवा तिथेही जरी खाला नाही तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता. तसेच अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात. त्याचवेळी सर्व समस्या देखील दूर होऊ लागतात. अमावस्येच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकता. अगदी तुम्ही ब्लँकेट दान केले किंवा उबदार जर काही वस्तू दान केल्या तर त्याचे देखील आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते. तसेच आता थंडीचे दिवस देखील चालू आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून, बेलपत्र अर्पण करून शंकरांची पूजा करावी. तसेच थोडेसे तीळ देखील आपण तिथे अर्पण करावे. यामुळे भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपली प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.